नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी साईड यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, जो पीक विमा आहे ना, तो आता त्याचे पैसे आता 1874 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा झालेले आहेत। 23 एप्रिलपर्यंत सांगितलं होतं, पण आता 23 ते आता 31 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे आता ते जे 1874 कोटी रुपये आहे ते आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 31 किंवा आता ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत जमा होऊन जाणार आहेत। तर शेतकऱ्यांच्या खात्यात त्या ठिकाणी विमा कंपनीने 1874 कोटी रुपये भरपाई जमा केलेली आहे। आता मंजूर व्हायला जरा थोडा टाईम लागेल, जवळपास आपण साधारण 1 आठवडा धरू शकतो। तर शेतकऱ्यांना एकूण 3182 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झालेली होती। भरपाई निश्चित करण्याचे काम अजूनही सुरू असून भरपाईची आता रक्कम अजून वाढणार आहे असं देखील कृषी विभागाने सांगितलेलं आहे। तर 23 एप्रिलच्या अहवालानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकूण 3182 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झालेली आहे। त्यापैकी 2469 कोटी रुपये भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून मंजूर झाली। तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती पाहता तर या ट्रिगरमधून 713 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। दोन्ही ट्रिगरमधून मिळणारी भरपाई वाढताना दिसत आहे। तर सेस दोन्ही ट्रिगरची भरपाई खात्यात आता शेतकऱ्याचे खात्यात जमा करण्याचे काम देखील तातडीने जलद गतीने सुरू आहे। तर त्या ठिकाणी एवढे आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। राज्य सरकारने आपल्या हिस्सेचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती या 2 ट्रिगरमधून भरपाई दिली जाते। सध्या या 2 ट्रिगरमधूनच भरपाई मंजूर करण्याचे आणि खात्यात भरपाई मंजूर करण्याचे काम जोमात सुरू आहे। राज्याने आपल्या हिस्सेचा दुसरा हप्ता दिल्यानंतर काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर आता येत्या आठवड्यात ही शेतकऱ्यांच्या खात्यात जो काय आहे तब्बल 1874 कोटी रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात आता मिळणार आहे।